नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विलेज कुकिंगमध्ये। तर आज आपण एकदम झणझणीत असं कोल्हापुरी रगडा चिकन बघणार आहोत। हे बघा, मस्त हिरवं हिरवं असं चिकन बघणार आहोत। चवीला तर एकदम अप्रतिम असं हे चिकन लागणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे आम्ही अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। त्यात मीठ टाकणार आहोत, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 9 ते 10 मिऱ्याची पूड टाकणार आहोत, मिरे बारीक कुटून टाकायचे आहे। हळद, हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करणार आहोत। इथे आपण हिरवं चिकन दाखवणार आहोत, त्यासाठी सर्व आपल्याला हिरव्या वस्तू घ्यायच्या आहेत। हे बघा, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आपल्याला जास्त घ्यायच्या आहेत। जर हिरव्या मिरच्या तिखट असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या। सर्वात पहिले आपण तव्यावरती तेल टाकून त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, खूप सारा लसूण टाकायचा आहे। या सर्व वस्तू आपण 2 मिनिटं फ्राय करणार आहोत। अगदी झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे। त्यात थोडीशी जिरे टाकायचे आहे, जिरे, लसूण, हिरवी मिरची आणि खूप सारी कोथिंबीर। हे बघा, कोथिंबीर एकदम ताजी ताजी घ्यायची आहे। सर्व व्यवस्थित भाजून घ्या तव्यावरती। आपलं हे भाजून झालेलं आहे। हे आपण खाली उतरून आपण चिकन शिजायला टाकणार आहोत। सर्वात पहिले कढई ठेवा, कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेलामध्ये 2 कांदे टाकणार आहोत आपण। 2 कांदे हे बारीक कट करून टाकायचे आहे। कांद्यांना हलका गुलाबी होऊन द्यायचा आहे। हे बघा, जास्त कच्चे पण नाही आणि जास्त शिजलेलेही कांदे नको आहे। त्यानंतर त्यात आपण चिकन टाकणार आहोत, जे आपण मॅरिनेट केलेलं होतं। हळद, मीठ आणि मिऱ्याच्या पुडणी ते चिकन टाकून आपण त्या चिकनला शिजवणार आहोत। 10 मिनिटं पहिले तेलावरती चिकन होऊ द्या, त्यानंतर आपण पाणी टाकून शिजवणार आहोत। खूप सोपी अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करा। अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। हे बघा, मस्त चिकननी तेल सोडलेलं आहे। आपण आता पाणी टाकणार आहोत। हे बघा, पाणी टाकून आणि चिकन आपल्याला शिजायला ठेवून द्यायचं आहे। झाकण वगैरे ठेवून द्या। चिकन आपलं शिजतंय तोपर्यंत आपलं मसाला वाटून घेऊया। 2 चमचे आपण तीळ टाकायचे आहे। हे बघा, तीळ, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याचं आपण वाटण करणार आहोत। आम्ही हे पाट्यावर वाटणार आहोत, जेणेकरून आपल्या भाजीचा कलर एकदम हिरवा येईल, फ्रेश हिरवा असेल आणि पाट्याची चव तर अप्रतिमच असते। मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं वाटण झालेलं आहे आणि आपल्या इथे चिकन देखील शिजत आलेलं आहे, शिजलेलंच आहे। आणि आपलं हे सूप आहे ते सुद्धा खूप घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात। मस्त घट्ट असं सूप झालेलं आहे। तर यात आपण हा मसाला टाकणार आहोत। हे बघा, आपण जे हिरवं वाटण केलेलं होतं ते त्या चिकनमध्ये टाकून द्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण भाजी शिजवणार आहोत। वाटण टाकल्यानंतर आपण भाजी 10 मिनिटं शिजवून द्या, तेल सुटेपर्यंत शिजवा। हे बघा, आपलं चिकनही शिजलेलं आहे आणि आपलं तेलही सुटलेलं आहे। तर ह्या ठिकाणी आपली भाजी रेडी झालेली आहे। तुम्ही मीठ चवीनुसार टाकू शकतात, चव घेऊन परत मीठ टाकू शकतात। हे बघ, एकदम सोपी अशी रेसिपी आहे आणि एकदम तिखट झणझणीत अशी कोल्हापुरी चिकन रगडा आपला एकदम बनलेला आहे।
तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आम्ही अशाच नवीन भन्नाट रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर तुम्ही नक्की आमचं चॅनल बघत चला, लाईक करा, शेअर करा.